आज म्हटलं मस्त मठाच्या डाळीची आमटी बनवून घ्यायची गावरान पद्धतीने ती पण. म्हणून मग मी मठाची डाळ घेतली आणि तिला स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये पाणी घातलंय, हळद आणि तेल घालून तिला कुकरला लावून दिलंय आणि इकडे मसाल्याची तयारी केली. कांदा भाजायला घातला आणि मस्त असं गावरान पद्धतीने म्हटलं तर गॅसवरच मी कांदा भाजून घेतलाय आणि इकडे खोबरं पण मस्त भाजून घेतलंय. आणि हा आमच्या इकडे एक मसाला मिळतोय, याला धने बोजवार म्हणतात, असा मिक्स मसाला मिळतोय. मग मी तो पण मस्त असा भाजून घेतला आणि हिरव्या मिरच्यातच भाजी करणार होती म्हणून हिरव्या मिरच्या पण छान मस्त भाजून घेतलाय. हा बघा मसाला, हे भाजलेला कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, धने बोजवार आणि कोथिंबीर आणि खोबरं मी चिरून घेतलंय या सगळ्या आणि थोडंसं मीठ घेतलंय आणि या सगळ्यांचं मिश्रण असं मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण वाटून घेतलंय. सगळ्यात आधी तर मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांदे टाकून याचं मिश्रण तयार करून घेतलंय आणि तेल गरम व्हायला ठेवलं आणि जे वाटलेलं वाटण होतं ते कढईमध्ये घालून घेतलंय आणि मस्त त्याला हलवलंय. आणि दुसरंही वाटण लगेच मी खोबरं आणि ते धन्यांचं काढून छान असा इथे मसाला रेडी झाला. आणि इकडे डाळीला पण मी पाणी टाकून आधीच मिक्स करून घेतलं आणि लगेच कढईमध्ये टाकून दिलं. मस्त इकडे आपली आमटी अशी रेडी झाली. आमटीसोबत ज्वारीच्या भाकरीचं कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं म्हणून मग मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि गरम पाणी जर घेतलं ना करून तर भाकर चांगल्या पद्धतीने ओढली जाते आणि मस्त चिकट असं मऊसूत पीठ पण मळलं जातं. म्हणून मग मी पीठ मळून घेतलं आणि मस्त त्याची भाकरी थापून घेतली आणि बघा भाकरी पण किती मस्त अशी छान झाली. बरेच दिवस झाले आणि पीठ जर जास्त दिवसापर्यंत राहिलं ना की मग भाकर चांगल्या पद्धतीने ओढवलं जात नाही. आणि नवीन ताजं असं फ्रेश पीठ असलं की थंड पाण्याने पण छान पद्धतीने भाकरी बनवलं जाते. मग आमचं मस्त पीठ आहे, चांगली चिक्की वगैरे आहे आणि इकडे भाकर होऊन मस्त अशी छानपैकी रेडी झाली. इकडे माझी आमटीही रेडी झाली, मस्त कांदा, काकडी आणि निंबूसोबत एन्जॉय केला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बाय.